Yes, good evening everyone. Today is 17th of August, correct? And we are going to start off with the new topic of Mathematics 1, ज्याचं नाव आहे LPP. त्याचा फुल फॉर्म काय आहे? लिनियर. L stands for linear, P stands for programming आणि next P stands for problem. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम असे या चॅप्टरचं नाव आहे. चॅप्टरचं वेटेज बोर्ड मध्ये 4 मार्क्स, जेई मेन्स मध्ये एक क्वेश्चन 4 मार्क्सचा आणि एमएससी सीईटी मध्ये एक क्वेश्चन 2 मार्क्सचा. बरोबर? म्हणजे मॅक्सिमम वेटेज या चॅप्टरचं किती आहे रे? 4 मार्क्स. आणि एक क्वेश्चन 100% याचा येणार म्हणजे येणार. कुठला येणार तेही मी सांगेन तुम्हाला. मागच्या वर्षी जर आपण टार्गेट पब्लिकेशनचा थोडासा रिवाइज स्टडी केला ना आपण, तर आपल्याला कळेल की या वर्षी नेमकं एलपीपी मध्ये कुठला क्वेश्चन विचारू शकतील. राईट? एकदम सिंपल टॉपिक आहे. टॉपिकच्या सुरुवातीला त्यांनी काय केले, एक बेसिक इंट्रोडक्शन दिले. म्हणजे ज्यावेळी आपण टॉपिकला समजण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी त्यांनी काय केले, बेसिक इंट्रोडक्शन पासून बिल्डअप करत 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 मेन कॉन्सेप्ट पर्यंत नेलेला आहे हा चॅप्टर. बरोबर? असेच एक्सरसाइज दिलेली. तर माझं काय म्हणणं आहे, 4 मार्क्सचं वेटेज आहे. याच्यामध्ये अजिबात वेळ वाया न घालणे. आज आणि उद्या मॅक्सिमम सॅटर्डेचे एक एक्स्ट्रा लेक्चर आणि हा चॅप्टर आपण संपून टाकू. कारण 4 मार्क्स वेटेज आहे. याच्यामध्ये जास्त काही रिसर्च करायची गरज नाही. मी सांगेन कुठला क्वेश्चन विचारणार, तो क्वेश्चन आपल्याला प्रिपेअर करायचा आहे. पण एक्झॅक्टली या चॅप्टरचा जनरल लाईफ मध्ये मॅथमॅटिक्स मध्ये काय उपयोग आहे आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे. बरोबर? आता बघा, फॉर एक्झाम्पल मला तुम्हाला एक सिंपल गोष्ट सांगायची. ज्यावेळी मला एखादा बिझनेस करायचा आहे, बरोबर? करेक्ट? बिझनेस करण्यासाठी 2 गोष्टी. सगळ्यात पहिल्यांदा काय लागते रे, आपल्याला एखादा बिझनेस करायचा म्हणजे आपल्याला काय लागते रे? इन्व्हेस्टमेंट लागते. बरोबर? आणि बिझनेस मध्ये प्रत्येकाचं एकच एम असतं, काय रे? काय झालं पाहिजे? बरोबर काय? आता तुम्हीच मला सांगा, ज्याने इन्व्हेस्टमेंटची गोष्ट आहे, इन्व्हेस्टमेंट खूप करायची असते का मीडियम करायची असते का एकदम ॲव्हरेज ओके करायची असते? बरोबर का नाही? म्हणजे थोडक्यात काय, इन्व्हेस्टमेंट आपण जनरली मिनिमम इन्व्हेस्टमेंट कडे जातो आणि प्रॉफिट सगळ्यांना कसा पाहिजे असतो रे? सगळ्यांना मॅक्सिमम प्रॉफिट पाहिजे असतो. बरोबर का नाही? म्हणजे एखादा बिझनेस करायचा याचा अर्थ काय, मिनिमम इन्व्हेस्टमेंट मध्ये मॅक्सिमम प्रॉफिट मला करायचा असतो. राईट? हे झालं बिझनेसचं इंट्रोडक्शन. आता समजा मी एक ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर आहे आणि मी काय करतो, मी 2 गोष्टी मॅन्युफॅक्चर करतो. लेट सपोज मी काय करतो, ऑटो मॅन्युफॅक्चर करतो आणि दुसरं म्हणजे लेट सपोज मी ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करतो. बरोबर? तर मला माझा बिझनेसचा ओव्हरऑल पास्ट हिस्ट्री माहिती आहे. समजा मी 2013 मध्ये XYZ अमाऊंटचा सेल केलाय, 2014 मध्ये थोडासा माझा बिझनेस वाढलाय, 2015 मध्ये मी अजून एक्सपांड झालोय वगैरे वगैरे. करेक्ट? म्हणजे आपल्याला बॅक सगळी बिझनेसची हिस्ट्री माहिती की एक्झॅक्टली कुठल्या महिन्यामध्ये जास्तीत जास्त सेल होतो वगैरे वगैरे. बरोबर? तर हे जे काही मी बोलतोय ना, त्याला आपल्याला मॅथमॅटिकल लँग्वेज मध्ये सॉल्व्ह करायचंय. म्हणजे काय की इथं काय शब्द वापरला, L स्टँड्स फॉर व्हॉट? लिनियर. लिनियर म्हणजे काय रे? लाईन. बरोबर का नाही? म्हणजे मला मागच्या डेटावरून एक लाईनचे इक्वेशन मी प्लॉट करणार. लिनियर ना, एक्सपोनेन्शियल राईज नाही होत बिझनेस मध्ये. असे खूप कमी बिझनेस आहेत ज्याच्यामध्ये एक्सपोनेन्शियल राईज होतो. पण जनरली तुमची बिझनेस ग्रोथ जी असते कशी असते रे? स्लो अँड स्टडी असली पाहिजे. बरोबर का नाही? बरं, मग आपण अशा इक्वेशनला लाईनच्या लँग्वेज मध्ये प्लॉट करणार आहे. लिनियर म्हणजे लाईन. बरोबर? तर आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली या चॅप्टर मधून, की ज्यावेळी मी बिझनेस करतोय त्यावेळी मला एक्झॅक्टली किती ऑटो मॅन्युफॅक्चर करायचे आणि किती ट्रॅक्टर बनवायचे जेणेकरून मला मॅक्सिमम प्रॉफिट होईल. मला काय म्हणायचं कळते, हे आपल्याला आयडेंटिफाय करायचं. कदाचित असं होईल की मला 10 ऑटो बनवावे लागतील आणि 10 ट्रॅक्टर बनवावे लागतील, त्यावेळी मला मॅक्सिमम प्रॉफिट मिळणार आहे. ऑब्व्हियसली माझी इन्व्हेस्टमेंट ही मिनिममच राहिली पाहिजे. मला काय म्हणायचं कळते का सर्वांना? बरोबर? मला 10 ऑटो 10 ट्रॅक्टर बनवावे लागतील. कदाचित असं होऊ शकतं की मला 5 ऑटो आणि 15 ट्रॅक्टर बनवावे लागतील. आपण काउंट 20च ठेवूयात उदाहरणार्थ. बरोबर? असं पण पॉसिबिलिटी आहे की मला 5 ऑटो बनवावे लागतील, कारण आता ऑटोची गरज नाहीये, ट्रॅक्टर पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना. मग मी काय करणार, 5 ऑटो बनवणार, 15 ट्रॅक्टर बनवणार. समटाइम्स इट इज इव्हन पॉसिबल की मला एकही ऑटो बनवायची गरज नाही, माझं मेन फोकस हे ट्रॅक्टरवरतीच राहिलं पाहिजे. मला काय म्हणायचं कळतंय का? समजा आता सिच्युएशन चेंज झाली, आता मार्केटमध्ये डिमांड आला ऑटोचा, तर मी काय करणार, 20 ऑटो बनवणार आणि 0 ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चर करणार. म्हणजे एक्झॅक्टली कुठली गोष्ट केली तर मला मॅक्सिमम प्रॉफिट मिळेल, हे जर मला ग्राफिकली प्लॉट करायचं असेल तर आपल्याला काय शिकावं लागतं रे? लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. मला काय म्हणायचं कळतंय का? बेसिक कळालं म्हणजे हा एक्झॅक्टली का वापरतोय आपल्याला?
म्हणजे हा चॅप्टर का शिकायचा आहे ते जनरली एखादं बिझनेस मॉडेल बरोबर मला जे ग्राफ वरती प्लॉट करायचे जेणेकरून मला कळेल की एक्झॅक्टली किती गोष्टी मॅन्युफॅक्चर झाल्या तर मला मॅक्सिमम प्रॉफिट मिळेल बरोबर हे समजण्यासाठी आपल्याला एलपीपी शिकायचं आहे. या एलपीपीचं दुसरं नाव दिले बघा मी काय रे लिनियर इनइक्वालिटी. काय दिले मी इनइक्वालिटी. समजा मी एखादं इक्वेशन घेतले झेड झेड म्हणजे आपला प्रॉफिट आहे. प्रॉफिट कसा पाहिजे आपल्याला मॅक्सिमम पाहिजे. समजा आपलं इक्वेशन आहे 10x + 5y बरोबर काय. आता सगळ्यांनी लक्ष द्या ज्यावेळी मी असं लिहितो ना इक्वल टू याला म्हणायचे इक्वेशन. काय म्हणायचं याला इक्वेशन बरोबर. पण आपण या चॅप्टरला नाव काय दिले लिनियर इनइक्वेशन. आता इनइक्वेशन म्हणजे काय समजा मी असं लिहिलं बघा 2x + 5y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 किंवा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 10 बरोबर हे साइन वापरलं. कुठलं साइन वापरले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. किंवा मी असं म्हणलं समजा काय रे 5x + 3y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 20 बरोबर. म्हणजे ज्यावेळी मी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू चा साइन वापरतो त्याला म्हणायचं इनइक्वेशन. काय म्हणायचं त्याला इनइक्वेशन. ज्यावेळी इक्वल टू साइन वापरतो त्याला काय म्हणतो आपण इक्वेशन. पण ज्यावेळी मी ग्रेटर दॅन किंवा लेस दॅन ऑर इक्वल टू चा साइन वापरतो आपल्याला काय करायचं याला काय म्हणायचं इनइक्वेशन असं म्हणायचं. म्हणजे लिनियर इनइक्वेशन आपल्याला स्टडी करायची बरोबर. आता उदाहरणार्थ तुम्हीच ऑब्झर्व करा हा x म्हणजे आपण असं अजून करूयात हा x म्हणजे आपल्याला ऑटो दाखवतोय आणि हा y म्हणजे आपल्याला लेट सपोज ट्रॅक्टर इंडिकेट करतोय बरोबर. आपण बघा ते मॅट्रिक्स मध्ये आता काल परवा एक्झाम्पल सोडवले ते बघा 5 पेन्सिल 4 रबर्स 4 शार्पनर्स वगैरे भेटतात त्याला आपण XYZ अजून करत होतो. यस ऑर नो. तसंच आहे बघा इथे x म्हणजे काय ऑटो आहे आणि y म्हणजे काय ट्रॅक्टर आहे. असे दोन इक्वेशन आहेत आपल्याकडे. आता तुम्हीच मला सांगा या x आणि y च्या व्हॅल्यू निगेटिव्ह कधी येतील काय. x आणि y च्या व्हॅल्यू निगेटिव्ह येतील का कधी. का रे असं होईल का कधी मला माझा बिझनेस सक्सेसफुल करण्यासाठी -5 ऑटो बनवावे लागतील असं कधी होईल. ऑब्विसली नाही. म्हणजे याचा अर्थ काय की तुमची x ची व्हॅल्यू ही कधी पण ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 पाहिजे. म्हणजे काय असं पण पॉसिबल आहे ना मला एकही ट्रॅक्टर बनवायची सॉरी एकही ऑटो बनवायची गरज नाही. म्हणजे माझी x ची व्हॅल्यू किती झाली 0 झाली बरोबर. x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 म्हणजे x1 पण असू शकतो x0 पण असू शकतो. म्हणजे आपल्याला काय करायचे x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू म्हणजे आपली ऑटो पॉझिटिव्ह असली पाहिजे. अरे कळते का काय म्हणायचं. दुसरं काय रे आपला ट्रॅक्टर पण पॉझिटिव्ह पाहिजे. असं काय करे -20 ट्रॅक्टर बनवले मी आज हा असं होतं कधी ऑब्विसली नाही. म्हणजे काय रे तुमची y ची व्हॅल्यू ट्रॅक्टर 0 पण पॉसिबल आहे हो की नाही आणि ट्रॅक्टर पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे. मला काय म्हणायचं कळते. आता जर तुम्ही केअरफुली याला ऑब्झर्व केलं x ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 जर मला हे ग्राफ वरती प्लॉट करायचं समजा आय नीड टू प्लॉट अ ग्राफ फॉर दिस बरोबर. तर कॅन आय से मला जे आन्सर मिळणार आहे फर्स्ट क्वाड्रंट मध्ये मिळणार. यस ऑर नो. फर्स्ट क्वाड्रंट का कारण इथंच x ची व्हॅल्यू आणि y ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. पॉझिटिव्ह व्हॅल्यू x ची कुठल्या क्वाड्रंट मध्ये असते फर्स्ट क्वाड्रंट. y ची कुठल्या क्वाड्रंट मध्ये असते फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. म्हणजे आपण जेवढं काही एलपीपी स्टडी करणार आहे ना प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ही कंडिशन दिलेलीच असणार. मला काय म्हणायचं कळलं कुठलाही प्रॉब्लेम घ्या प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला हे इनइक्वेशन दिसणार म्हणजे दिसणार. याचा अर्थ काय x आणि y हे काहीतरी मॅन्युफॅक्चरर आहेत काहीतरी कंपोनेंट्स आहेत आणि ते कंपोनेंट्स ऑलरेडी पॉझिटिव्ह असणे गरजेचे आहे. त्यामुळे आपल्याला x ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि y ग्रेटर दॅन इक्वल टू 0 म्हणजे आपल्याला कुठला मेन एरिया ऑफ इंटरेस्ट असणार आहे फर्स्ट क्वाड्रंट आपला मेन एरिया ऑफ इंटरेस्ट असणार आहे. मला काय म्हणायचं कळतंय का सर्वांना नक्की. म्हणजे लिनियर इक्वेशन इनइक्वेशन काय हे सगळ्यांना कळालं. मॅथमॅटिकल टर्म्स मध्ये एखादा बिझनेस मॉडेल ज्यावेळी आपल्याला ग्राफिकल प्लॉट मध्ये समजून घ्यायचे त्यावेळी आपल्याला एलपीपी म्हणजे लिनियर इनइक्वेशन समजून घेणं गरजेचं आहे. आता या चॅप्टर मध्ये एक्झॅक्टली फक्त एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची बस तेवढी गोष्ट कळली पूर्ण चॅप्टर आला. काय गोष्ट आहे बघा इनइक्वेशन म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला लेस दॅन ऑर इक्वल टू किंवा इनइक्वेशन म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. आता सगळ्यात पहिलं साइन कुठले लेस दॅन ऑर इक्वल टू. दुसरं साइन कुठले ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बरोबर. लक्षात ठेवायचं एल बरोबर. इथं लिहिणार मी टी. टी म्हणजे काय रे आपल्याला असा रिजन शेड करायचा आहे जो ओरिजिनच्या दिशेने जातो. म्हणजे काय मी ग्राफ प्लॉट करताना सांगितलं समजा मी एक लाईन प्लॉट केली बरोबर. माझा ओरिजिन कुठे आहे रे हा ओरिजिन. तर तुम्हाला कुठला रिजन शेड करायचा आहे शेड करायचा आहे ओरिजिनच्या साईडला टुवर्ड्स द ओरिजिन. म्हणजे काय तुम्हाला हा रिजन शेड करायचा. मला काय म्हणायचं कळतंय का म्हणजे या रिजन मध्ये तुमचं सोल्युशन असणार आहे बरोबर. पण एक्झॅक्टली असा रिजन मी शेड नाही करणार. मी काय करणार आहे कुठला रिजन शेड करणार मी फक्त
फर्स्ट क्वाड्रंट मधला रिजन शेड करणार आहे. कारण तुमची एक्स आणि वायची व्हॅल्यू कधी निगेटिव्ह नसणार आहे. मला काय म्हणायचं कळतंय का? म्हणजे लक्षात कसं ठेवायचं? L&T नावाची कंपनी बघा, एक मोठी कंपनी L&T. तुम्ही बघा L&T कन्स्ट्रक्शन्स वगैरे असतात बघा, L&T लार्सन अँड टुब्रो नावाची कंपनी. LT असं लक्षात ठेवा. LT म्हणजे काय? L स्टँड्स फॉर लेस दॅन ऑर इक्वल टू, आणि त्याचा अर्थ काय? टुवर्ड्स ओरिजिन. ओरिजिनच्या साईडला शेड करते. तुमची सेना ओरिजिन कडे घेऊन जायची. मला काय म्हणायचं कळतंय का? दुसरं साइन काय आपलं? G. G म्हणजे काय? ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. काय करायचं रे? अवे फ्रॉम द ओरिजिन जायचं. अवे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे काय रे? बघा, चेक करा. समजा हीच लाईन मी ड्रॉ केली, बरोबर? हो की नाही? हीच लाईन आहे, समजा आपण असं कन्सिडर करूया हीच लाईन आहे, राईट? तर अवे फ्रॉम द ओरिजिन म्हणजे तुमची सेना कुठे घेऊन जायची आता? ओरिजिन पासून लांब घेऊन जायची. मला काय म्हणायचं कळतंय का नक्की? आता तुम्ही ज्यावेळी पहिली फिगर बघितली बघा, एक मिनिट, ज्यावेळी मी ही पहिली फिगर ड्रॉ केली, ही पहिली फिगर पूर्ण बंदिस्त आहे बघा, बंदिस्त आहे बघा. इथं क्लोज केले त्या फिगरला, इथं एंड पॉइंट आहे, इथं एंड पॉइंट आहे, बरोबर का नाही? अरे हो की नाही? अशा रिजनला बाउंडेड रिजन असं म्हणायचं. काय म्हणायचं? बाउंडेड. बाउंडेड म्हणजे काय? त्याला बांधून टाकले. मला काय म्हणायचं कळते? ज्यावेळी एखाद्या जॉमेट्रीला सगळीकडून आपण घेरले, फॉर एक्झाम्पल दॅट रिजन वी आर कॉलिंग इट ॲज अ बाउंडेड रिजन, आणि या रिजनला फिजिबल रिजन असं म्हणतात. काय म्हणतात? ते लिहितोय. जो एरिया आपण शेड करतो ना, त्याला म्हणायचं फिजिबल रिजन. फिजिबल रिजन म्हणजे त्या रिजन मध्ये तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार की एक्झॅक्टली मला किती मॅन्युफॅक्चर करायच्या आहेत गोष्टी. कळते सगळ्यांना? ओके. आता याला काय म्हणलं मी? बाउंडेड रिजन. समजा हीच लाईन आहे ना, आपण अवे फ्रॉम द ओरिजिन गेलो, बरोबर? आता तुम्हीच मला सांगा, याला कुठं बांधले का रे आपण? हा एरिया इन्फानाइट लिमिट पर्यंत एक्सटेंड होऊ शकतो ना, बरोबर का नाही? याला काय म्हणायचं? याला म्हणायचं अनबाउंडेड रिजन. त्याचं नावच आहे, बांधलं नाही त्याला अनबाउंडेड रिजन. आणि आपण जो एरिया शेड करतो ना, त्याला म्हणायचं काय? म्हणायचं फिजिबल रिजन. म्हणजे या पूर्ण चॅप्टरचा बेसिक कॉन्सेप्ट काय? LTGA. बस. LT म्हणजे काय? ज्यावेळी लेस दॅन ऑर इक्वल टू साइन तुम्हाला दिसत, त्यावेळी काय करायचं? टुवर्ड्स द ओरिजिन जायचं. ज्यावेळी आपल्याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू साइन असेल, त्यावेळी काय करायचं रे? अवे फ्रॉम द ओरिजिन जायचं. एवढं जर तुम्हाला कळलं, पूर्ण LPP तुम्हाला आला. मी काय म्हणलं, कळलं नक्की? सो दिस इज व्हॉट इज द बेसिक इंट्रोडक्शन ऑफ द चॅप्टर कॉल्ड ॲज लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स, ज्यालाच आपण लिनियर इनइक्वेशन असं सुद्धा म्हणतो. क्लिअर? नक्की? डन.